झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढचं पाऊल ह्या मालिकेत आता जुगलबंदी होणार आहे ती स्वप्नाली आणि रूपालीमध्ये। ही जुगलबंदी आहे नृत्याची। आता कोण कोणाला टक्कर देणार विचारूयात पुढचं पाऊलच्या लेडीज गँगलाच। नमस्कार। नेहमी पुढचं पाऊल मार्फत आम्ही काही नवीन तुम्हाला दाखवत असतो। रुपालीचं युद्ध काय कुणाशी संपत नाही। सध्या तिची नवीन कॉम्पिटिटर आपल्याकडे आहे स्वप्नाली। तर वेगवेगळ्या स्पर्धांमार्फत ती आता तिच्याशी कॉम्पिटिशन करू बघते। रुपाली तयार आहे, तिने ॲज युजल खूप तयारी केली आणि मम्मा आणि मामा तिला सपोर्ट करायला आहेतच। तर माझ्या कॉम्पिटिटरला मला विचारावंसं वाटेल की तिने कशी तयारी केली आहे। स्वप्नाली, तुला काय वाटतंय? तुझी तयारी कशी झाली आहे? सगळं खरं नको सांगू। मुळात ही जी स्पर्धा आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या मार्फत मला एक महत्त्वाचं असं स्थान सरदेशमुख कुटुंबात मिळेल अशी आशा आहे। एक आदर्श सून, आदर्श आई बनण्याचं एक मला संधी आहे ही। आणि ह्याच्यामध्ये जशी आता रुपाली म्हणाले की तिचा पगडा आहे ज्या विभागामध्ये म्हणजे डान्स ह्या कॅटेगरीमध्ये, पण तसं नाही आहे की मी तिला माहिती नाही की मी पण नृत्य विशारद आहे। सो मलाही डान्स येतो, तर त्या दृष्टीने मी तयार आहे तिला कंप्लीट टक्कर द्यायला। आता बघूया कसं होतंय ते। आणि हो, माझ्याबरोबर नक्कीच माझ्या सासूबाई अक्कासाहेब आणि माझ्या काकू देवकी काकू याही बरोबर आहेत। त्याच्यामुळे मला विशेष असा बोनस आहे माझ्याबरोबर ते। सरदेशमुख कुटुंबाची हीच खासियत आहे जी रुपालीला खरंच माहीत नसते की आम्ही कधीच स्पर्धा करत नाही। मी देवकी आम्ही बहिणीप्रमाणे घरात राहतो आणि आमचा प्रयत्न हाच असतो की रुपाली आणि स्वप्नाली यांनी तसंच राहावं। रुपालीच्या बाबतीत ते थोडं शक्य होत नाही, पण माझी स्वप्नाली समजूतदार आहे। कुठल्याही कलेमध्ये ती खूप पारंगत असेल तरी पण तिच्या अंगात खोटेपणा भिनलेला आहे, तो कसा तुम्ही बाजूला करणार? आणि माझी सून जी आहे ती सच्ची आहे, खरे पण आहे तिच्यात। आणि मुळात कसं आहे की देवकी काय मी काय आम्ही कधीच स्पर्धा वगैरे अशी ठेवतच नाही हो। प्रत्येकातलं जे टॅलेंट आहे, एक कला आहे प्रत्येक माणसाच्या अंगात, ती समोर यावी म्हणून आम्ही आमच्या शहरात संधी देत असतो। आणि त्यात अर्थात जरी आम्ही हा उपक्रम राबवला तरी आमच्या घरातल्या सुना सुद्धा यात भाग घेतात, नाही का ग देवकी? तुम्ही बघा, तुम्हालाही याच्यातनं काहीतरी शिकायलाच मिळेल। सुनांमध्ये वाद नसून सुनांमध्ये प्रेम व्हावं हेच त्या मागचं उद्दिष्ट होतं आणि ह्याच्यासाठीच आम्ही हे सगळं करतो आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।